नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे. स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. आमच्या भागात तर पाऊस चालू आहे. पाऊस एवढा नाही, पण बारीक बारीकच चालू असते. जास्त कमी जास्त होत असते, पण बारीकच पाऊस जास्त आहे. आणि ते पण दिवसभर. सूर्यदर्शन तर अजून 4-5 दिवस झाले की झालंच नाही. तर माझी चालली आहेत सकाळची कामं. पाऊस आला तरी काय आपले कामं काही अडतात का? नाही. मुलांची शाळा असते, बाकी आपली घरातली कामं असतात, तर ती तर आपल्याला करावीच लागतात, करणं भागच असते. तर आपल्या प्रत्येक गृहिणीचं काम ठरलेलंच असते, नाही का. डोळे उघडण्यापासून तर डोळे मिटेपर्यंत, म्हणजे रात्रीच्या झोपण्यापर्यंत कुठली ना कुठली कामं असतात. ती काम करावीच लागतात आपल्याला, ठरलेली. म्हणजे गृहिणीला सुट्टी असते का? नाही. दुखलं सुखलं तरी करावी लागते. भाड्याच्या घरात, किरायाच्या घरात जरी राहिलो आपण, तरी आपली जबाबदारी बनते त्या घराला स्वच्छ ठेवणं, व्यवस्थित ठेवणं, टापटीप ठेवणं. राहायचं कोणाला असते? आपल्यालाच राहायचं असते. मग जरी ते भाड्याचं असलं तरी काय होते, आपण वापर करतो ती जागा, तो परिसर स्वच्छता असायलाच पाहिजे. आणि स्वच्छतासुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये तितकीच महत्त्वाची आहे. रोगराई दूर करते. नाहीतर अस्वच्छता असेल तिथे काय दलितदरी, दुर्गंधी, रोगांचे साम्राज्य पसरते, नाही का. म्हणून स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे माणसाच्या आयुष्यात. आणि आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे डास, चिलट, माश्या, मुंग्या हे घरामध्ये येतातच. म्हणून चांगलं एखादं फरशीचं क्लीनर लिक्विड टाकायचं आणि मस्त फरशी वगैरे रोजच्या रोज स्वच्छ करून घ्यायची. पसारा तर असतोच आपल्या घरात, पसाराला इग्नोर करायचं, पण जेवढी जागा फरशीची आहे किंवा जेवढी जागा आपण वापरतो तेवढी जागा तर स्वच्छ करायलाच पाहिजे, नाही का. थांब, थोडासा चप्पल वगैरे घालू दे मला. चल. 9:30 वाजतील आता. झाला आंघोळ पाणी? लवकरच केल्या ना. कुठे जाता? मग या नाही अजून 2 दिवस. हो का? स्वेटर घाल म्हणते रुद्रांश, तुला तर घालत नाही. थंडी लागते ना, स्वेटर घालून घ्यावा. पंखे चालू करतात का शाळेत? पंखे चालू ठेवतात? विंडो वगैरे विंडो बंद करते? लाइट ऑन करते क्या? हाँ, ऑन करते. हो क्या? व्हेरी गुड. बहुत बारिश हो रही है. बघा किती पाऊस पडते आमच्याकडे. जोरात नाही पडत, असंच पडते, पण पडते. आमच्या गावाकडे तर एवढं पण नाही पडत, पण पडते इकडे. आमच्या घरमालक काकाजीची तब्येत बरी नाही, आता 15-20 दिवस झाले, तर दुकान त्यांचा बंदच असते. अभी आ रही है तेरी गाड़ी, ऐसा लग रहा है मुझे तेरीच गाड़ी है. आज बरेचसे दुकानं पण बंद आहेत. आता 3-4 दिवसापासून असंच चालू आहे, पाणी कंटिन्यू. आता इकडेच पडते, आमच्या गावाकडे एवढा पाणी नाही पडत, असं थोडा थोडा पडते म्हणतात. रुद्रांशला लागला आहे डोक्याला, काल लागलं, आणि आज पाठवते मी त्याला शाळेत. घरी राहून तरी काय करणार, आणि डोक्याला लागलाय ना. नाली बघ ओव्हरफ्लो झाली. बघितलास ना. चल इकडेच हो, तिकडे नको जाऊ, तिकडे नाही जावा, चल इकडेच हो. गाडी जैसी दिखी ना तेरी, कहाँ गई तो पता नहीं. बरेचसे दुकानं पण बंद आहे. रुद्रांश शाळेत गेला आणि रुद्रांशला बघा डोक्याला लागलं. 3 टाके पडणार होते म्हणाले, पण टाके लावले नाही, कारण रुद्रांश खूप जास्त रडतो. तसाही तो औषधी वगैरे खायला, पण अजून रक्तच येते का तर माहित नाही. मग अशी तर रक्त नव्हतं ना, तर लाल लाल दिसते. असेंब्ली पण नाही झाली रुद्रांशची, आणि रुद्रांशला लागलं. मग लगेच फोन आला टीचरचा. तर मग रुद्रांशचे पप्पा गेले आणायला. काही ना काय होतो, नाही का. आणि का देऊ खाना तर का खातस? दुसरं देऊ? काढे नाही आहेत, जरा जास्त झुरे झाले. याला काढे म्हणतात का रे? भज्जे, आलू भज्जे बनवून दिले. थांब जरा, रुद्रांशचा आवडता विषय आलू भज्जे. काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये. आता रुद्रांशला तर बहानाच भेटला बाबा, शाळा पण जाईल उद्या शाळेत. एक इंजेक्शन दिलं, रुद्रांशला पट्टी करून दिलं. टाके पडणार होते, पण टाके लावून नाही दिलं. मुलांना काय झालं तर आपल्यालाच ही वाटते, भीती वाटते काय. पण आता होत असते जीवनामध्ये, कमी जास्त चढ उतार, हो की नाही रुद्रांश? ऐसे भी बच्चे बहुत बार गिरते हैं, तू ज्यादा बार नहीं गिरा है, 1-2 बार गिरा है बस, नहीं तो बहुत ज्यादा जख्म होते, गिर गिर के दुख हो जाते. हो, वाढव आता. मस्त असा पाऊस चालू झाला. आता इतक्यात पाऊसच नव्हता आमच्या भागामध्ये. पाऊस नव्हता आमच्या घरी. रोवणा बंद केला होती, आता पाणी यायला चांगला होईल. रोवतील तर
रुद्रांची वाट पाहत आहे मी. त्या मग असा हवा येतो ना इकडून, सगळं भिजते. तिथं थांबते रुद्रांश, मग रुद्रांची वाट पाहत आहे. पाण्यात जाऊन तिकडे फिरून येऊन मस्त. चांगलाच पाणी बरसला रे बाबा, चांगलाच चालू पाऊस, पण चांगलाच शिरवायला मस्त बरसला. आलं पण पाहिजे बाबा, दुष्काळ नाही झालं पाहिजे शेतकरी लोकांच्या. आता माझ्या आईकडचा रोना किती केव्हाचा संपला असता. नुसता पावसाची वाट आहे, कारण दुसऱ्या शेतामध्ये पाण्याचे साधन नाही आहे. पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे शेती, त्याच्यामुळे वाट बघत आहेत ते पाण्याची. कोटची याला भीती नाही वाटत बघा रुद्रांशला. याने कपडे पण नाही घातले, जसा कपडे काढून दिले तसाच आहे आणि बसला खेळायला. तसा आला शाळेतून तसाच तो म्हणत होता की मी खेळतो. जे म्हटलं आता खेळते. त्याने कपडे पण नाही घातले आणि बसला कसव्यासोबत खेळायला. असं आहे रुद्रांश. आणि इतका हॅप्पी होतो, इतका हसतो हा खेळत असताना. मी तर हातात नाही घेत बाबा, मला भीती वाटते. हाँ तुझी काय, मी कशाला घेऊ, तू आणलास. वो देखो कैसे देख रहा है जुबली, ए जुबली चल रख दे अभी, चल खाना खा ले अभी, स्कूल से आने के बाद खाना पड़ता है खाना. याला असं भीती नाही वाटत. पडून जाईल लागल वरून, वर नको धरूस, वरून पडला तर त्याला लागेल नाही का. चलू दे कसं चलते बघून. हे बघ कसं चालतो, मस्त चालतो. एवढं छोटस पहिल्यांदाच बघितलं बाबा मी, एवढं छोटा कासव. मोठे कासव बघितलं मी असे अर्धे याचे, अर्धा किलो 1 किलोचे असे बघितले आहेत मी, पण असं छोटस नाही बघितलं. असे चालतात. राहू दे, नको काढूस, ठेव, राहू दे. 17 वेळ काढूस नको. आता झाला त्याच्या चालून, आता तिथे राहू दे. त्याला खाना वगैरे खाणे दे, और तू भी खाना खा. चल हँड वॉश कर, जा लवकर हँड वॉश कर. गुड आफ्टरनून, ये हमारा कछुआ है. कैसे कर रहा है तेरा कछुआ? मम्मी यहाँ पे कुछ न गए। स्कूल से आने के बाद कुछ हाथ पैर धोया नहीं धोया? मम्मी यहाँ पे लगने दे रहने दे, कुछ नहीं होता. हाथ पैर धोया कुछ नहीं, और बच्चे के साथ खेलने बैठ गए. हाथ पैर धो क्या, अच्छे से हँड वॉश वगैरे खा फिर खाना खाना है. चालू आहे संध्याकाळचा स्वयंपाक. तर इथे ठेवला आहे थोडासा भात, कारण भात आहे सकाळचा भरपूर. मेथीचं आडण बनवली होती, तो पण आहे. आणि ही बनवली थोडीशी भोपळ्याची. अर्धा किलो भोपळा आणला होता, तर अर्धाच बनवते आणि अर्धा ठेवते, कारण भरपूर भाज्या उरतात. आणि माझी ही ग्रीन टी, आणि हा माझा आठवड्याभराचा मसाल्याचा डब्बा. तर मी आता थोडीशी काहीतरी तळलं होतं, त्याच्यामुळे हे पालती घालते ताट. आणि रुद्रांशी ते अभ्यास करत बसला. मसाल्याचा डब्बा घासून पुसून ठेवला होता. पॅक करायचं आहे. तिखट आहे, हळद आहे, हे पण तिखट आहे, हे तिखट आहे, हे हळद आहे. आता घासून ठेवला, तर आता भरायचे आहेत मसाले, म्हणजे आपल्याला वेळेवर पटकन चांगले होतात भरून ठेवलं तर. हा आहे गोंद कतिरा. तर 2 तुकडे बसवतात, कारण फुलून हा भरपूर होतो, फुलतो ना तर भरपूर होतात. मी एकटी खाते म्हटलं तर गोंद कतिरा एवढे 2 तुकडे भरपूर होतात. गोंद म्हणजे डिंकाचा आहे. आता गोंद कतिरा हा आता कोणत्या झाडाचा डिंक आहे माहीत नाही, पण आपल्या पोटासाठी पचनासाठी छान आहे. आणि हा आहे चिया सीड. मी भिजवते आणि सकाळी उपासापोटी खायचं, तर मी खाते. आता पाण्यामध्ये भिजवून ठेवणार. रात्रभरात छान असा गोंद कतिरा फुलतो. आणि चिया सीड पण मी आहे मेसोवरून ऑर्डर केला होता, खूप छान आहे आपल्या पचनासाठी. आपल्या सर्व आजाराचा मेन काय असते, तर आपला पोट असते. पोट साफ झाला, पोटामध्ये काही राहिलं नाही तर काहीच आजार आपल्याला होत नाही. त्याच्यामुळे मेन आपलं पोट आहे, पोट साफ झालं पाहिजे आपल्या पचनासाठी चांगलं. तर हे मेसोवरूनच मी गोंद कतिरा ऑर्डर केला होता. असेच रील बघता बघता मला गोंद कतिरा दिसला, तर मी म्हटलं चला बघूया आता काय आहे काय नाही. जास्त कॉस्टली नव्हता, स्वस्त होता, म्हणून मी आता हा ऑर्डर केला होता. आता मी भिजवून ठेवते, म्हणजे रात्रभरात छान असं भिजून जातो. रात्री भिजवलेला गोंद कतिरा बघा, भिजवल्यानंतर एकदम पारदर्शक होतो, असा फुलतो ना, तर एकदम असं पारदर्शक होतो. आता प्लेटभर आहे बघू, इथे बघू शकता तुम्ही. फुलल्यानंतर असा एकदम काचेसारखा होतो, तेव्हाच याचे फायदे होतात आपल्या शरीराला. मग आता मी उठल्याबरोबर पिऊन घेते.